Hello students, today we are going to learn and discuss one of the most important poem of William Davies, Money, The Split Accept of Money. विद्यार्थ्यांनो, मनी या सेंट्रल ॲक्सेप्टची आज आपण एक कविता पाहणार आहोत, जी विल्यम डेव्हिस यांनी लिहिलेली आहे. Before proceeding to our poem, let's discuss icebreakers activity. Here is the first icebreaker activity. Discuss in the class about importance of money. See the page number 121, first activity. Discuss in the class about importance of money. पैशाचे महत्त्व या विषयावर तुमच्या वर्गात मित्रांबरोबर चर्चा करा. See the answer. Give your views about importance of money. पैशाबद्दल महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. Here is the answer. Money is used as capital in business. एखाद्या बिझनेसमध्ये किंवा व्यवसायामध्ये भांडवल हे लागते. कोणताही व्यवसाय उभे करण्यासाठी पैसा लागतो, भांडवल लागतं. यासाठी ते उपयोगी आहे. मनी इज यूज्ड ॲज कॅपिटल इन बिझनेस. सेकंड, मनी इज नेसेसरी टू सॅटिस्फाय बेसिक नीड्स. बेसिक नीड्स भागवण्यासाठी मनी गरजेची आहे, पैसा गरजेचा आहे. सी, मनी इज इसेन्शियल टू गेट गुड एज्युकेशन अँड हेल्थ केअर रिक्वायरमेंट्स. गुड एज्युकेशनसाठी पैसा हा आवश्यक आहे आणि हेल्थ केअर रिक्वायरमेंट्ससाठी सुद्धा पैसा आवश्यक आहे. Next, money is useful because it enables us to have more control over our life, more freedom to carve out our own path, and fewer limitations on our choices. Next, money gives prestige and importance to the individuals in the society. Next, money helps to gain material pleasures. All these points shows importance of money. Next activity, complete the web. Here is the web chart and we have to complete it. Money spent judiciously. Central idea आहे money spent judiciously. पैसा हा अत्यंत विचारपूर्वक, जाणीवपूर्वक, काळजीपूर्वक खर्च केला पाहिजे. मग तो कशा पद्धतीने खर्चता येईल. One answer has given, donation for the poor and needy. पैसा असेल तर आपण तो पुअर आणि निडी, गरजू लोकांना आणि गरीब लोकांना आपण त्यामधून डोनेट करू शकतो. त्या लोकांना आपण मदत करू शकतो. नेक्स्ट, बाईंग ऑब्जेक्ट्स फ्रॉम द बचत गट. Next, giving financial support to poor students. गरीब विद्यार्थ्यांना आपण फायनान्शियल सपोर्ट देऊ शकतो. Give money to buy food to hungry persons. भुकेल्या लोकांना अन्न विकत घेण्यासाठी आपण त्यांना पैसा देऊ शकतो. Give money to buy food to hungry persons.
Next activity. Next icebreaker activity. Make a list of the good qualities of your friend. Make a list of the good qualities of your friend. तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या चांगल्या क्वालिटीजची यादी करा. तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या सद्गुणांची, गुड क्वालिटीजची यादी करा, लिस्ट बनवा. सी द क्वालिटीज: काइंड, क्लेवर, गुड टेम्पर्ड, सेन्सिटिव्ह, काम, ह्युमरस, विनोदी, हेल्पफुल, मदत करणारा, अँड लास्ट स्मार्ट. You can write extra good qualities of your friend here. Helpful, मदत करणारा, affectionate, प्रेमळ, trustworthy, विश्वास ठेवू शकणारा, truthful, विश्वासू, dependable, courageous, enterprising, inspiring, innovative, creative, etc. तर अशा क्वालिटीज, अजून वेगवेगळ्या क्वालिटीज, आपल्या मित्राच्या चांगल्या क्वालिटीज तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल एविल्स. शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल एविल्स. पैसा हा सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे. याविषयी तुमचा दृष्टिकोन, तुमचा व्ह्यूज, तुमचं ओपिनियन या ठिकाणी स्पष्ट करा, असा हा प्रश्न आहे. सी द आन्सर. अकॉर्डिंग टू मी, मनी इजंट एविल ऑन इट्स ओन. पैसा हा स्वतः काही दुष्ट नसतो. नो इनॅनिमेट ऑब्जेक्ट इज एविल ऑन इट्स ओन. पैसा हा इनॅनिमेट थिंग आहे आणि तो स्वतः काही दुष्ट असू शकत नाही. ऑब्जेक्ट्स कॅन ओनली बिकम एव्हिल थ्रू आवर इंटेन्शन्स. आपल्या इंटेन्शन्समुळे ते ऑब्जेक्ट एव्हिल होऊ शकतं. इफ यू लव मनी, यू बिकम अ स्लेव टू इट. जर तुम्ही मनीवर प्रेम केलं, म्हणजेच तुम्ही पैशावर प्रेम केलं, यू बिकम अ स्लेव टू इट, तर तुम्ही त्याचे गुलाम बनू शकता. सो डू नॉट अर्न मनी ओनली फॉर मनीज सेक. त्यामुळे पैशासाठी, पैसा मिळवणं हे चांगल्या गोष्टींसाठी असलं पाहिजे. सो डू नॉट अर्न मनी ओनली फॉर मनीज सेक. पैशासाठी पैसा मिळवू नका. ग्रीड ऑफ मनी इज डेफिनेटली द रूट ऑफ ऑल एव्हिल्स. म्हणजे पैशासाठी, पैशाची हाव करणं, ग्रीड ऑफ मनी इज डेफिनेटली द रूट ऑफ ऑल एव्हिल्स. तर हे मात्र पैशाचं मूळ आहे, रूट ऑफ एव्हिल्स. तर हे दुष्टपणाचं रूट आहे. पैशासाठी हावरेपणा करणे, पैशाचा हावरेपणा करणे. सच ग्रीड लीड्स टू डिस्ट्रक्शन ऑफ मॉरॅलिटी. हा हावरेपणा आपल्याला आपल्या मॉरॅलिटी डिस्ट्रक्शन करू शकतो, गुड व्हॅल्यूजचा नाश करू शकतो, अँड सेन्सिटिव्हिटीचं डिस्ट्रक्शन करू शकतो. सम पीपल लिटरली लव मनी. खूप लोक, जे काही लोक आहेत ते फक्त पैशावर प्रेम करणारे असतात, त्यांना माणसं दिसत नाहीत. सो इन दॅट केस मनी इज द रूट ऑफ एव्हिल्स. तर अशा परिस्थितीत मात्र पैसा हा दुष्ट, म्हणजे त्या दुष्टचा मूळ होऊ शकतो. बट फॉर अदर्स हू डोंट हॅव सच ग्रीड, मनी जस्ट द इन्स्ट्रुमेंट ऑफ लिव्हिंग गुड अँड सेक्युअर लाईफ. पण जर पैसा हा फक्त गरजेपुरता वापरला, हावरेपणा केला नाही, तर तो एक आपल्याला गुड लिव्हिंग आणि सेक्युअर लाईफ देऊ शकतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, लास्ट ॲक्टिव्हिटी. डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड? गिव्ह रिझन्स. डू यू लेंड मनी टू युअर फ्रेंड? गिव्ह रिझन्स. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पैसे उसने देता का?
त्याची कारणे आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. देत असाल तर का देता म्हणजे एसच्या कॉलममध्ये लिहायचं आहे, आणि देत नसाल तर का देत नाही ते नोच्या कॉलममध्ये लिहायचं आहे. आपण पहिल्यांदा फर्स्ट इकडचा कॉलम पाहूयात. येस, बिकॉज माय वन फ्रेंड हॅज व्हेरी पुअर फायनान्शियल बॅकग्राऊंड. का दिले, आपण पैसे उसने दिले. का दिले, बिकॉज माय वन फ्रेंड म्हणजे माझा एक मित्र तो फायनान्शियली पुअर होता, पैसा त्याच्याकडे नव्हता, आणि म्हणून मी त्याला मदत केली, फायनान्शियल बॅकग्राऊंडसाठी मदत केली. सेकंड, बिकॉज ही शी कॅन कंटिन्यू द स्टडी. मी त्याला पैसे उसने दिले कारण तो त्याचा अभ्यास कंटिन्यू करू शकतो, तो त्याचं एज्युकेशन कंटिन्यू करू शकतो. नेक्स्ट, बिकॉज ही शी कांट अफोर्ड द ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. कारण तो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अफोर्ड करू शकत नव्हता आणि म्हणून मी त्याला पैसे उसने दिले. नंबर 4, बिकॉज ही शी कॅन सेव्ह द इन्कम ऑफ हर फॅमिली. त्याच्या फॅमिलीसाठी जो त्याचा इन्कम होता तो कमी होता. नेक्स्ट कॉलम, नो. तुम्ही पैसे देत नाही, उसने पैसे तुम्ही तुमच्या मित्राला देत नाही, तर का देत नाही त्याची कारणे लिहायची. त्याचे कारणं नोच्या कॉलममध्ये लिहायचे. बिकॉज द अदर फ्रेंड्स गेट इनफ मनी टू स्पेंड. कारण त्याच्याकडे इनफ मनी होता खर्च करण्यासाठी. सेकंड, बिकॉज दे डोंट नीड एक्स्ट्रा मनी. कारण त्यांना एक्स्ट्रा मनीची गरज नव्हती. नंबर 3, बिकॉज दे विल वेस्ट द एक्स्ट्रा मनी ऑन वर्थलेस ॲक्टिव्हिटीज. मी त्यांना उसने पैसे दिले नाहीत कारण एक्स्ट्रा मनी जर दिले तर ते वर्थलेस ॲक्टिव्हिटीज कशावरही ते पैसा खर्च करू शकतील. नंबर 4, बिकॉज दे आर इनफ रिच सो दे नेवर डिमांड मनी. कारण ते पुरेसे श्रीमंत होते आणि म्हणून त्यांना पैशाची गरज नव्हती. यू कॅन राईट अदर रिझन्स हिअर. तुम्ही याच्यापेक्षा काही वेगळे सुद्धा कारणं लिहू शकताय. Students, here we have completed the icebreakers activities. Read the given icebreakers activities carefully and think about it. Read the poem carefully also. Okay, thank you.